युक्ति का महत्व। हम्म, युक्ति का महत्व औषधि की सम्यक योजना मात्रा और काल के ऊपर निर्भर है और सम्यक योजना से ही कार्य की सिद्धि सफलता होती है। इसलिए द्रव्यों के नाम, गुण, स्वरूप आदि का ज्ञान रखने वालों की अपेक्षा औषधि योजना निपुण चिकित्सक को सदैव उच्च प्रतिष्ठा प्राप्त होती है. आता इकडे सुंदर दिलेलं आहे है ना. म्हणजे आयुर्वेदात सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर युक्तीला आहे. युक्ती करून तुम्हाला बऱ्याच गोष्टी साध्य कराव्या लागतात. युक्ती नाही करता आली तर युक्तीचा इथं अर्थ फक्त त्याला काय म्हणतात जुगाड नाही आहे है ना. इथे काय म्हणत आहे की इथे युक्ती जे आहे दर्शनाला म्हटलेलं आहे. दर्शन नाही, प्रमाणाला, दर्शनामध्ये आलेल्या प्रमाण जे सांगितलेले आहे, जसं प्रत्यक्ष प्रमाण आहे. एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहिली आणि ती जी वस्तू आहे, जसं एक उदाहरण तुम्हाला फर्स्ट इयरला दिलं जातं ना, की आग लागलेली आहे तर धुवा निघणार. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे की फक्त धुवा दिसत आहे तर तुम्ही अंदाज घेता की आग लागलेली आहे. मग त्याला आपण अनुमान प्रमाण म्हणतो की अनुमानाने विचार करतो. तसं दोष शरीरात दिसत आहे तर त्याची लक्षणं दिसत आहे. तर दोन पद्धतीने विचार करावा लागेल. एक तर तुम्हाला सरळ दिसेल की मलावरोध आहे किंवा मलावरोधाची लक्षणं दिसतील. ठीक आहे. मलावरोधाचे जे लक्षण आहे बाहेर अनुवासन बस्ती द्रव्य जिन पाटला आदि औषध द्रव्यों का स्थापन बस्ती के लिए उपदेश किया गया है. इन्हीं औषधों में वात और औषधि को लेकर वातनाशक अनुवासन बस्ती की कल्पना करनी चाहिए. 7 दिवस. थोडा वेळ म्हणू, हो दे तुमचं बाकीचं मोबाईल. इस प्रकार नस्य, वमन, विरेचन, स्थापन और अनुवासन पाटला आस्थापन बस्ती द्रव्याच पाटला, अग्निमंथ, बिल्व, शौनाक, काश्मर्य, गंभारी, शालपर्णी, कृष्णपर्णी, निदिक्तिका, भटकैटया, बला, श्वदंश, गोखरू, बृहती, बडीकटेरी, एरंड, पुनर्नव, यव, कुलत्य, कोल, बेर, गुडुची, मदन, पलाश, कृतृण, गंधतृण, चक्रपाणी, चारों प्रकार के स्नेह, घी, तेल, वसा, मज्जा और पांचों नमक, काला नमक, सेंधव नमक, वीड लवण, औद्भिद और सामुद्र. याच्यात एकीकडे औषधी वनस्पती आहे, दुसरीकडे स्नेह आहे, एक लवण आहे, आम्लद्रव्य आहे, तर दोषानुरूप जाणारे द्रव्य सगळे असतात पण द्रव्यामध्ये. तर हे सगळे काय करतील की दोषाचं शमनही करतील, शोधनही करतील. दोष प्रकुपित अवस्था असेल ती कमी ठेवाच. स्थापन बस्ती द्रव्य उदावर्त और मलमूत्र के अवरोध में निम्नलिखित द्रव्यों का स्थापन बस्ती वृक्ष बस्ती निरूह के रूप में प्रयोग करना चाहिए. पाटला, अग्निमंत्य, बिल्व, शौनाक, काश्मरीय, गंभारी, शालपर्णी, सारीवन, कृष्णपर्णी, पिठीवन, निदिक्तिका, भटकैटया, बला, श्वद्रंष्ट, गोखरू, बृहती, बडीकटेरी, एरंड, पुनर्नव, एव, कुलत्य, कोल, बेर, गुडुची, मदन, पलाश, कृतृण, गंधतृण, चक्रपाणी, चारों प्रकार के स्नेह, घी, तेल, वसा, मज्जा और पांचों नमक, काला नमक, सेंधव नमक, वीड लवण, औद्भिद और सामुद्र. कशा कुठल्या औषधी वनस्पती औषधीचं हे वर्णन आहे. आस्थापन बस्ती हे वरचं उचल बरं. पेज नंबर किती आहे. 53. आस्थापन बस्ती. आस्थापन अनुवासन. अनुवासन बस्ती पहिले वाचलं ना ते आस्थापन बस्ती
चा अर्थ असा आपण घेऊ शकतो, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर म्हणजे तुला समजण्यासाठी आपण असा विचार करू त्याचा की अशी औषधी द्रव्य जी दोषाला जे आहे मळासोबत बाहेर काढण्यासाठी आणि आजारानुरूप शोधन करण्यासाठी उपयोगी येते. म्हणजे आजार कुठला आहे त्यानुसार विचार करून किंवा दोष कुठला आहे त्यानुसार विचार करून किंवा दृश्य कुठला आहे तो विचार करून स्नेहासहित किंवा स्नेहाशिवाय पण आस्था पण बसती देऊ शकतो. स्नेह आहे पण तो फक्त बस्तीला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण वापरून जास्त प्रमाणात काढा, कमी प्रमाणात स्नेह आणि मत्स्यंधव असं एकत्र करून मग ती बस्ती दिली जाते. आजारानुरूप औषधं बदलतील आणि एकाच वेळेस मल जे आहे निस्सरण आणि दोष जे आहे याचं शोधन किंवा दोष प्रकोप अवस्था कमी करणार. तर पहिलं बेसिक म्हणजे एकाच वेळेस 2-3 पद्धतीनं विचार बस्तीच्या माध्यमातून करता येते. एक तर स्नेहाने शरीराला स्निग्ध करणं, ठीक आहे, म्हणजे वृक्षत्व आलेलं आहे तिथं स्निग्ध करणं आणि दोष जे आहे ते काढण्यासाठी औषधी उपयोग करणं. शोधन कर्मों के लिए संक्षेप में औषधों का उपदेश कर दिया है. मात्रा कालो विचार रोगियों में दोष बहिर्उन्मुख हो उन रोगियों का स्नेह शोधन कराकर मात्रा और काल का विचार करते हुए नस्य वमन विरेचन आस्था व अनुवासन इन 5 कर्मों का प्रयोग करना चाहिए. आता एक छोटासा शब्द आलेला है, जिन रोगियों में दोष बहिर्उन्मुख है दोषानि स्नेहशोधन पंचकर्माणि कुर्वित मात्रा कालो विचारेण. ठीक आहे. हे जेव्हा शब्द आहे हा शब्द याचा अपेक्षित शब्द असा आहे, बहिर्मुख दोष जे आहे म्हणजे शरीराच्या बाहेर दोष निघायसाठी जेव्हा स्वतःहून तयार आहेत त्यावेळेस पंचकर्म करायला सांगितलेलं आहे. ना की त्याला उत्क्लेशित एकतर बाहेर निघायला तयार आहेत त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, कमी जोर लावावं लागेल, बरोबर आहे. आणि जर ते तयार नसतील तर तशी अवस्था बनवावी लागेल. आत्ताच्या पेशंटला आपण बोलताना काय सांगितलं, पहिल्यांदा त्याला एक प्रश्न विचारला की तुम्हाला मळमळ होत आहे का, म्हणजे आपण काय विचार केला की दोष बाहेर यायला तयार आहेत का. नंतर आलेल्या फोनवरही तोच प्रश्न होता की तुम्हाला पचन होत आहे की नाही, भूक व्यवस्थित होते. मग अशी बोलणं झालं, फोनवर नाही झालं. पण दोष बाहेर निघायला तयार आहेत का हे विचारल्यानंतर, ठीक आहे, त्याचा जो बेसिक प्रश्न आहे तो विचारल्यानंतर जर पेशंटचं सकारात्मक उत्तर असेल तर आपण काय करतो, त्याला सांगतो की आत्ताच्या, ठीक आहे. पण दोष बाहेर निघायला तयार नाही आहे, मग आपण त्याची तशी अवस्था तयार करतो. मग मी काय सांगितलं की संध्याकाळी तुम्ही असं असं खा, म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे तेच उत्क्लेश करणार आहे. उत्क्लेश करणार आहे तर दुसऱ्या दिवशी त्याचा उत्क्लेश करून किंवा उत्क्लेशाची अवस्था बनवून, तर समजा उत्क्लेशित झाला तर मग आपला वमन करायला सोपं चाललं. पण उत्क्लेश नसेल तर आपण काय करू शकतो, त्याला इथं आल्यानंतर उत्क्लेशित करू शकतो. उत्क्लेश कशाने करायचा, एक तर बस्ती देता येते. जर बस्तीने उत्क्लेश आपल्याला करायचा नसेल अवस्था पाहून तर मग तिथे वमन द्रव्य बदलून पाहायचं. एनी हाऊ झालं असं पाहिजे की उत्क्लेशची अवस्था निर्माण झाली पाहिजे. जसं ग्रंथकार म्हणतात की मात्रा जे आहे काल आहे आणि विरेचनासाठी असलेलं बहिर्मुखत्व दोषाचं जे आहे हे बेसिक गोष्ट नसते तोपर्यंत आपण त्याचं वमन किंवा कुठलेही पंचकर्म करू शकत नाही. जसं मलावरोध आहे,
मलावरोध पण तसंच एक लक्षण आहे. पेशंटचा दोष बाहेर निघायला तयार आहे, पण शरीराच्या अवरुद्ध अवस्था, वाताची अवरुद्ध अवस्था असेल, कफाच्या अवरोध असेल किंवा इतर कुठल्याही अवरोधामुळे जे आहे ते मल बाहेर येत नाही. मग अशा वेळेस काय करू आपण? अशा वेळेस उलट पाचन व्यवस्था व्यवस्थित करणं. पहिल्यांदा आपण काय विचार करत होतो खूप सुरुवातीच्या वेळेस प्रॅक्टिसमध्ये, की नाही त्याला विरेचन औषध दिलं ना तर पोट साफ होऊन जाईल. पण मग तसं न करता समजा जर असं दिलं की पहिले पाचन करायचं आणि ती अवस्था तयार करायची आणि मग ती सोबत एखादं औषध विरेचनाचं द्यायचं. आता नाही का ते त्याचं खूप चांगल्या पद्धतीने पोट पण साफ होतं आणि पूर्णतः दोष बाहेर निघाल्यानंतर शरीराला हलकेपणा पण येत आहे आणि रिझल्ट पण दिसत आहे त्याच्या मूळ आजाराच्या बाबतीत. जबरदस्ती दोष जर बाहेर काढायला गेलं तर कधी कधी पेशंटला त्रास पण होईल, कधी कधी ते आपल्याला कळणार नाही. आता मॉडर्न सायन्समध्ये एनिमा देतात पोट साफ व्हायला, त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक काय आहे ते आपल्याला म्हणतात ना पेशंट, ते एनिमा तर आम्ही घेतलेला आहे पोट साफ होण्यासाठी. त्याच्यामध्ये पाचनाची किंवा दीपनाची कंडिशन नाही आहे. ठीक आहे, आपण पोट साफ करतो तर काय त्याच्यासोबत आपण हा विचार करत आहे की